नमस्कार, द ममाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे चिकन सीख पुलाव। तर आधी आपण चिकन सीख बनवून घेऊया। इथे चिकन खिमा घेतलेला आहे, त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा घातलेला आहे, चीज घातलेला आहे, 1 चमचा बटर घातलेला आहे, काळी मिरी घातलेली आहे, लाल तिखट, गरम मसाला आणि हिरवा वाटण घातलेला आहे, 1 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हाताला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि चिकन सीख तयार करून घ्यायचे आहेत आणि तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत। ह्याला मॅरिनेट करून ठेवण्याची गरज नाहीये, ताबडतोब मिक्स करून ताबडतोब सीख बनवायचे आहेत आणि लगेचच त्याला फ्राय करायला घ्यायचे आहेत। असे अलटून पालटून दोन्ही बाजूने सीख व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत आणि त्यातली स्टिक आपण आता काढून घ्यायची आहे। आता आपण पुलाव करायला घेऊया। फ्राय पॅन मध्ये तेल गरम झालेलं आहे। आता मी इथे फोडणीला अर्धा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि अगदी पाव टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला। टोमॅटो जास्त घालायचं नाहीये। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही किती तुम्हाला स्पायसी हवंय तसं तुम्ही ते घालू शकतात। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता इथे मी छान फ्लेवर येण्यासाठी 10 ते 12 पुदिन्याची पानं घातलेली आहेत। ती पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 1 चमचा काळी मिरी घालायची आहे पावडर आणि पुन्हा व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचं आहे। आता चिकन सीखचे लहान लहान पीसेस कट करून घ्यायचे आहेत आणि ते ह्यामध्ये आता ऍड करायचे आहेत। व्यवस्थित त्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचे आहेत। आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 मोठा चमचा बटर घालायचं आहे। बटरनी नेहमी टेस्ट एनहान्स होते। छान फ्राय करून घेतलं की त्यात पूर्णपणे शिजवलेला स्टीम राईस म्हणजे मी बासमती राईस घेतलेला आहे तो ह्यात आपण ऍड करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम हाय करून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपला राईस छान असा फ्राय झालेला आहे। अशा प्रकारे आपला झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने चिकन सीख पुलाव रेडी आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे आपली प्लेट रेडी झालेली आहे। मी सोबत पुदिन्याची चटणी, कांदा आणि लिंबू ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या रायत्यासोबत खाऊ शकतात। अशा छान छान रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।